तुम्ही सुद्धा तुमच्या देवघरामध्ये शाळीग्रामची पूजा करत असाल तर या चुका अवश्य टाळा. नमस्कार मंडळी. शिवलिंग हे जसे भगवान शिवांचे प्रतीक मानलं जातं, तसं शाळीग्राम हे भगवान विष्णूंचे प्रतीक मानलं जातं. ते सर्वांच्या घरी असतं असं नाही. कोणाच्या घरी ते पिढ्यानपिढ्या पूजलं जातं, तर कोणाला गुरूंकडून किंवा अध्यात्म मार्गातील अधिकारी व्यक्तींकडून दिलं जातं. तो ईश्वरी कृपेचा प्रसाद मानून रोज त्याची पूजा केली जाते. मात्र पूजेबरोबरच त्याच्याशी संबंधित नियम पाळणं हे बंधनकारक ठरतं. असं म्हणतात की ज्या घरात शालिग्राम असतात तिथं सकारात्मक ऊर्जा, सुख, समृद्धी आणि शांतता नांदते. मात्र शालिग्राम घरात ठेवण्याचे आणि त्याची पूजा करण्याचे नियम अत्यंत कडक आहेत. कोणते ते आज आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शास्त्रानुसार ज्या घरामध्ये भगवान शालिग्रामची नित्यनेमाने पूजा होते तिथून दारिद्र्य कायमचं नष्ट होतं. शालिग्राम हे विष्णूंचं विग्रह रूप असल्यामुळं त्यांची सेवा करताना विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुमच्याही देवघरात शालिग्राम असतील तर शास्त्रात सांगितलेले हे नियम तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. भगवान शालिग्रामच्या पूजेत या चुका कटाक्षाने टाळा. नंबर 1. एकापेक्षा जास्त शालिग्राम ठेवणं. धार्मिक मान्यतेनुसार देवघरात किंवा घरात फक्त एकच शालिग्राम असावा. एकापेक्षा जास्त शालिग्राम ठेवल्यानं वास्तूमध्ये दोष निर्माण होऊ शकतो आणि पूजेचं फळ मिळत नाही. नंबर 2. तामसिक भोजनाचा वापर. ज्या घरात शालिग्राम विराजमान आहेत त्या घरातील सदस्यांनी चुकूनही मांस, मद्य, तामसिक अन्न याचं सेवन करू नये. तसंच असं केल्यानं भगवान शालिग्राम प्रचंड नाराज होतात आणि घरात नकारात्मकता येते. नंबर 3. अस्वच्छता आणि विटाळ. शालिग्राम असलेल्या घरात स्वच्छतेचे कडक नियम पाळावे लागतात. त्यांना कधीही अस्वच्छ किंवा न धुतलेल्या हातांनी स्पर्श करू नये. घर नेहमी पवित्र आणि साफ राखावं. तसंच मासिक धर्माच्या काळामध्ये तेथील पावित्र्य जास्तीत जास्त जपावं. आता आपण पाहूया नित्यपूजेचे योग्य नियम काय आहेत ते. तर लक्षात घ्या, रोजचा अभिषेक. भगवान शालिग्राम यांना दररोज शुद्ध जल किंवा पंचामृतानं म्हणजेच दूध, दही, तूप, मध, साखर याचं पंचामृत असतं त्या पंचामृतानं अभिषेक घालावा. अभिषेकानंतर त्यांना स्वच्छ कापडानं पुसून चंदनाचा टिळा लावावा. तुळशीचे पान सर्वात महत्त्वाचा नियम आहे. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. त्यामुळं शालिग्रामच्या पूजेत आणि त्यांना दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यात तुळशीचं पान ठेवणं अनिवार्य आहे. तुळशीशिवाय भगवान शालिग्राम कोणताही भोग किंवा नैवेद्य स्वीकारत नाहीत. असं म्हणतात की ज्या घरात शालिग्राम असतात तिथं सकारात्मक ऊर्जा, सुख, समृद्धी आणि शांतता नांदते.